नमस्कार. आज आपण एका अशा रणरागिणीची गोष्ट ऐकणार आहोत जिने एका कोसळत्या साम्राज्याला आपल्या खांद्यावर पेललं आणि एका किल्ल्याला आपल्या संघर्षाची राजधानी बनवलं. सुरुवातच करूया थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या एका वाक्याने. बघा ती काय म्हणतात, की त्या कठीण काळात देशाला वाचवणारी एकच व्यक्ती होती, राजमाता ताराबाई. त्यांचं प्रशासन कौशल्य आणि दुर्दम्य आत्मविश्वास याच गोष्टींनी राष्ट्राला तारलं. या एका वाक्यातच सगळं काही आले. चला तर मग आपल्या या कथेच्या केंद्रस्थानी जाऊया, पन्हाळगडावर. हा फक्त दगडविटांचा किल्ला नाहीये, तर इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. पन्हाळा अनेक बाबतीत खूपच खास आहे. एकतर तो दख्खनमधल्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. त्याची स्थापना थेट 12व्या शतकातली आणि त्याचा इतिहास तर आदिलशाहीसारख्या अनेक राजवटींशी जोडलेला आहे. पण सगळ्यात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? आजच्या काळात महाराष्ट्रातला हा असा एकमेव मोठा किल्ला आहे जिथे बाकायदा लोकवस्ती आहे आणि आपण चक्क गाडीने किल्ल्यावर पोचू शकतो. म्हणजे विचार करा, इथे इतिहास आणि वर्तमान अक्षरशः एकत्र नांदतायत. आता आपण जरा त्या काळात जाऊया, जेव्हा ताराबाईंचा उदय झाला. कल्पना करा एका अशा साम्राज्याची जे अक्षरशः विनाशाच्या दारात उभं होतं. त्यावेळी परिस्थिती खूपच गंभीर होती. मराठा साम्राज्यावर मुघल सम्राट औरंगजेबाचा प्रचंड दबाव होता. त्याला अख्खं दख्खन जिंकायचं होतं आणि त्याच्या या स्वप्नातला सगळ्यात मोठा अडथळा होता मराठ्यांचं स्वराज्य. आणि याच काळात मराठा साम्राज्यावर जणू संकटांची मालिकाच कोसळली. विचार करा, अवघ्या 20 वर्षांच्या काळात साम्राज्याने आपले 3 छत्रपती गमावले. आधी शिवाजी महाराज, मग संभाजी महाराज आणि त्यानंतर राजाराम महाराज. यामुळे नेतृत्वात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आणि मराठा साम्राज्य अत्यंत नाजूक स्थितीत सापडलं. आणि याच नेतृत्वाच्या पोकळीत एका स्त्रीने असं पाऊल टाकलं की इतिहासाचा प्रवाहच बदलून गेला. ती स्त्री म्हणजे महाराणी ताराबाई. ताराबाईंचं नेतृत्व इतकं जबरदस्त होतं की फक्त देशातच नाही तर परकीय सत्तांनीही त्याची दखल घेतली. पोर्तुगीजांनी तर त्यांना एक खास किताब दिला, रेना दोस मराठास, म्हणजेच मराठ्यांची राणी. यावरूनच त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर काय ओळख होती हे लक्षात येतं. खरं तर ताराबाईंचं व्यक्तिमत्व युद्धासाठीच घडलं होतं. त्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या, म्हणजे शौर्य तर रक्ताचंच होतं. लहानपणापासूनच त्यांना प्रशासन आणि युद्धकलेचं शिक्षण मिळालं होतं. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलाच्या नावाने राज्याची सगळी सूत्र हातात घेतली. आणि त्या केवळ महालात बसून राज्य करत नव्हत्या, तर एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर जाऊन गनिमी काव्याचा वापर करत स्वतः सैन्याचं नेतृत्व करत होत्या. तर मग ताराबाईंनी या पन्हाळा किल्ल्याला मुघलांविरुद्धच्या युद्धाचं एक अभेद्य केंद्र कसं बनवलं? चला पाहूया. तो निर्णायक क्षण होता. 1705 साली मराठ्यांनी पन्हाळा परत जिंकून घेतला आणि ताराबाईंनी लगेचच त्याला आपली राजधानी म्हणून घोषित केलं. आणि इथूनच त्या राणीचं आणि त्या किल्ल्याचं नशीब कायमचं एकमेकांशी जोडलं गेलं. शत्रूने दिलेली पोचपावती ही सगळ्यात मोठी असते, नाही का? मुघल इतिहासकार खफी खान स्वतः लिहितो की मुघलांना वाटलं की एका स्त्रीला आणि लहान मुलांना हरवणं खूप सोपं आहे, पण ताराबाईंनी प्रशासकीय आणि लष्करी बाबतीत अशी काही ताकद दाखवली की युद्ध दिवसेंदिवस अजूनच तीव्र होत गेलं. मुघलांनी त्यांना खूप कमी लेखलं होतं. हा संघर्ष किती काळ चालला असेल? 1-2 वर्ष? नाही, तब्बल 7 वर्ष. 1700 ते 1707 या काळात ताराबाईंनी मराठ्यांच्या प्रत्यक्ष नेता म्हणून मुघलांविरुद्ध अविरत लढा दिला. हा काळ म्हणजे मराठा इतिहासातला सगळ्यात कठीण आणि निर्णायक संघर्षांपैकी एक होता. त्यामुळे पन्हाळा ही केवळ राजधानी नव्हती, तर एक स्ट्रॅटेजिक हब होता. इथूनच ताराबाईंनी युद्धाचं सगळं नियोजन केलं. इथल्या अंबरखाना नावाच्या प्रचंड मोठ्या धान्य कोठारांमुळे त्यांना कितीही मोठा वेढा पडला तरी तोंड देण्याची ताकद मिळाली. आणि ह्याच किल्ल्याच्या सुरक्षितेतून त्यांनी मोगलांच्या रसद पुरवठ्यावर हल्ले करायच्या योजना आखल्या. आणि हाच तो अंबरखाना. याची रचना किती दूरदृष्टीने केली होती बघा. वेगवेगळ्या धान्यांसाठी 3 स्वतंत्र मोठ्या इमारती, धान्य आत टाकायला वरून सोय आणि आत किती धान्य शिल्लक आहे हे मोजायला खास खांब. ही व्यवस्था इतकी पक्की होती की राज्याचा सगळ्यात महत्त्वाचा खजिना म्हणजे अन्न इथे पूर्णपणे सुरक्षित होता. याच व्यवस्थेमुळं ताराबाईंचं सैन्य इतका मोठा लढा देऊ शकलं. आतापर्यंत आपण पाहिलं की बाहेरच्या शत्रूशी लढा कसा दिला गेला, पण आता गोष्ट वळते आहे राज्याच्या आतल्या एका गुंतागुंतीच्या सत्ता संघर्षाकडे. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि एक मोठं वादळ शमलं. मराठ्यांचा प्रखर प्रतिकार यशस्वी झाला होता. मुघल सैन्य माघारी फिरलं. हे ताराबाईंच्या नेतृत्वाचं एक खूप मोठं यश होतं. पण मुघलांनी जाता जाता एक नवीन डाव खेळला.
त्यांनी संभाजी महाराजांचे पुत्र आणि ताराबाईंचे पुतणे शाहू महाराज, जे अनेक वर्षांपासून त्यांच्या कैदेत होते, त्यांना सोडून दिलं. त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता, मराठ्यांमध्ये स्फूट पाडायची, गृहयुद्ध सुरू करायचं. यामुळे ताराबाईंच्या संघर्षाचे 2 वेगवेगळे टप्पे पडले. पहिलं युद्ध होतं स्वराज्यासाठी, औरंगजेबाविरुद्ध, ज्यात त्या जिंकल्या. पण दुसरं युद्ध होतं वारसा हक्कासाठी, आपल्याच पुतण्याविरुद्ध, शाहू महाराजांविरुद्ध. आणि याचा परिणाम असा झाला की अखेरीस मराठा साम्राज्याची विभागणी झाली आणि कोल्हापूर राज्याची स्थापना झाली. ऑक्टोबर 1707 खेड-कडुशची लढाई या गृहयुद्धातला एक टर्निंग पॉइंट ठरली. या लढाईत धनाजी जाधवांसारखे अनेक मोठे मराठा सरदार ताराबाईंची बाजू सोडून शाहू महाराजांना जाऊन मिळाले. साहजिकच यामुळे ताराबाईंची बाजू कमकुवत झाली आणि शाहू महाराजांचं पारडं जड झालं. पण इतकं होऊनही ताराबाई कधीच हरल्या नाहीत. सत्ता संघर्षात जरी त्या मागे पडले असल्या तरी त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे वयाच्या 86व्या वर्षापर्यंत, त्या मराठा राजकारणातले एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या गेल्या. ज्या साम्राज्याला वाचवण्यासाठी त्या लढल्या त्यावर त्यांचा प्रभाव शेवटपर्यंत कायम राहिला. आणि जाता जाता हा एक प्रश्न विचार करा, जर ती योद्धा राणी नसती, जर तिने तो लढा दिला नसता, तर मराठा साम्राज्याचं आणि पर्यायाने आपल्या भारताच्या इतिहासाचं चित्र आज काय असतं? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?